100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवरती हल्ला, तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज, इस्रायलची राजधानी तेल अवीव एअरपोर्टवरती अलर्ट जारी। अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, अफगाणिस्तानने पाकिस्तानचे एक फायटर जेट पाडलं, फायटर जेटचा पायलट जिवंत पकडल्याचा दावा। अजित पवारांच्या विमान अपघाताचा आज डीजीसीए देणार प्राथमिक अहवाल, अहवालामध्ये ब्लॅक बॉक्स संदर्भात माहिती नसण्याची शक्यता, एएआयबीच्या तपासासंदर्भात येणार अहवाल। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण, बारामतीमधल्या अजित पवारांच्या स्मृतीस्थळी भक्तिमय भजनाचा कार्यक्रम, संगीताच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली। शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी कोर्टानं स्वीकारला क्लोजर रिपोर्ट, कोणताही दंडनीय गुन्हा सिद्ध होत नसल्याचं कोर्टाकडून नमूद, अण्णा हजारेंसह इतरांच्या याचिकाही फेटाळल्या। नाशिकमध्ये 255 कुटुंबांचा हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश, गरिबी आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत धर्मांतर केलं जात असल्याचा नरेंद्राचार्य महाराजांचा दावा। इचलकरंजीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी, छत्रपती शिवरायांच्या पोस्टरवरून झालेल्या राड्या प्रकरणी दाखल झाले होते गुन्हे। चेंबूरमध्ये इमारतीच्या 6व्या मजल्यावरून 6 कामगार पडले, एकाचा मृत्यू, विटांचं काम करत असताना कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याची माहिती। आणि रणजी करंडकामध्ये जम्मू काश्मीरनं घडवला नवा इतिहास, बलाढ्य कर्नाटकवरती मात करत जम्मूनं जिंकला रणजी करंडक, 67 वर्षांमध्ये जम्मू काश्मीरचं पहिलंच विजेतेपद। नमस्कार, मी यामिनी दळवी, बुलेटिन